कोल्हा आणि द्राक्षे. एका दाट जंगलात एक चतुर पण थोडासा आळशी कोल्हा राहत होता. त्याचे नाव होते चिंपू. चिंपू नेहमी स्वतःला खूप हुशार समजत असे. तो इतर प्राण्यांना सल्ले देत असे, पण स्वतः मात्र कष्ट करायला तयार नसे. एके दिवशी उन्हाळ्याचे कडक ऊन पडले होते. जंगलात पाण्याची आणि अन्नाची कमतरता जाणवत होती. चिंपू सकाळपासून भुकेला होता. तो इकडे तिकडे फिरत होता, पण काहीच खायला मिळत नव्हते. इतक्यात त्याला एका जुन्या वेलीवर लटकलेला द्राक्षांचा मोठा घड दिसला. ती द्राक्षे जांभळ्या रंगाची, टपोऱ्या आणि खूपच आकर्षक दिसत होती. चिंपूच्या तोंडाला पाणी सुटले. तो स्वतःशीच म्हणाला, "वा, आज तर मेजवानी मिळणार." तो द्राक्षांच्या खाली उभा राहिला आणि उंच उडी मारली, पण द्राक्ष थोडी वर होती. तो पुन्हा उडी मारला. यावेळी थोडे जवळ पोहोचला, पण तरीही हात पोहोचला नाही. चिंपू थोडा चिडला. "ही एवढी उंच का आहेत?" तो कुरकुरला. त्याने धावत जाऊन अजून जोरात उडी मारली, पण पुन्हा अपयश. हे पाहून जवळच्या झाडावर बसलेला माकड हसू लागला. माकड म्हणाले, "चिंपू, जर तुला द्राक्षे हवी असतील तर थोडी शक्कल लाव किंवा एखादी काठी वापर." पण चिंपूला कोणाचा सल्ला ऐकायला आवडत नव्हते. तो म्हणाला, "मला कोणाची गरज नाही." तो पुन्हा पुन्हा उड्या मारत राहिला. घामाने त्याचे अंग ओले झाले, पाय दुखायला लागले, पण द्राक्षे अजूनही वरच होती. थोड्या वेळाने एक ससा तिथे आला. तो शांतपणे परिस्थिती पाहत होता. ससा म्हणाला, "चिंपू, जर तू एखाद्या मित्राची मदत घेतलीस तर आपण मिळून द्राक्षे खाली आणू शकतो." पण चिंपूचा अहंकार मोठा होता. तो चिडून म्हणाला, "मला कोणाची गरज नाही." शेवटी तो पूर्ण थकून बसला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. द्राक्षांकडे पाहून तो म्हणाला, ही द्राक्षे तर आंबटच असतील, मला नकोच ती." असे म्हणून तो तिथून निघून गेला. माकड आणि ससा मात्र एकत्र आले. त्यांनी काठीच्या मदतीने द्राक्षे खाली पाडली आणि आनंदाने खाल्ली. चिंपू दुरून ते पाहत होता. त्याला आपली चूक समजली. तो मनात म्हणाला, "जर मी थोडे कष्ट केले असते आणि मित्रांचा सल्ला ऐकला असता तर मलाही ही गोड द्राक्षे मिळाली असती." त्या दिवसापासून चिंपूने ठरवले की तो कधीही अपयश आल्यावर वस्तूची निंदा करणार नाही आणि गरज पडली तर मित्रांची मदत घेईल. बोध: अपयश आल्यावर वस्तूची निंदा करू नये आणि गरज पडल्यास मदत घ्यायला संकोच करू नये.